नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारने पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि कोणाला किती रुपये मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझे शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होते अखेर ती मंजूर झालेली आहे। भारतातील शेतकरी केंद्रबिंदू ठेवून राबवली जाणारी पंतप्रधान पीक विमा योजना PMFBY ही नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देणारी महत्त्वाची योजना ठरलेली आहे। यामध्ये तुम्हाला पीक विमा मंजूर झालेला आहे आणि यामध्ये मुख्य निकष समोर आलेले आहे। विम्याची रक्कम कोणाला मिळणार हे प्रामुख्याने 3 परिस्थितीवर अवलंबून असते। मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती म्हणजे मिड सीझन ॲडव्हर्साइटी, हंगामाच्या मध्यकाळात पूर, दुष्काळ किंवा लांबलेला पाऊस यामुळे पिकांचे 50% पेक्षा जास्त नुकसान झाल्यास तातडीची मदत म्हणून विमा रक्कम 25% पर्यंत रक्कम आगाऊ मंजूर केली जाते। यामध्ये स्थानिक आपत्ती म्हणजे लोकलाइज क्लायमेटिस जर बघितली तर गारपीट, जमीन खचणे, ढगफुटी किंवा वीज पडून लागलेली आग यासारख्या स्थानिक कारणामुळे वैयक्तिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर 72 तासाच्या आत विमा कंपन्याला कळवणे अनिवार्य असते। अशा वेळी पंचनाम्याद्वारे नुकसान भरपाई ठरवली जाते। काढणी पश्चात नुकसान भरपाई जर बघितली तर पीक कापणी केल्यानंतर शेतात वाढत घातले असताना 14 दिवसाच्या आत अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळाने नुकसान झाले असेल तर पीक विमा मंजूर आणि मिळू शकतो। सरासरी उत्पन्न घट यामध्ये हंगाम संपल्यानंतर पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जर त्या मंडळातील सरासरी उत्पन्न मागील 7 वर्षाच्या तुलनेत कमी आले असेल तर सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा मंजूर केला जातो। विम्याची रक्कम किती मिळणार हे एका विशिष्ट सूत्राने ठरवले जाते। यासाठी उंबरठा उत्पादन आणि चालू हंगामातील उत्पादन याची तुलना केली जाते। मागील 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाचा 5 वर्षाची सरासरी जर बघितली तर त्याला काढून जोखीम स्तर म्हणजे 70 ते 80 किंवा 90 ने गुणले जाते आणि त्यानंतर विमा संरक्षित रक्कम प्रत्येक पिकासाठी आणि जिल्ह्यासाठी सरकार एक ठराविक रक्कम निश्चित करते। उदाहरण कापूस जर बघितलं तर 50,000 रुपये प्रति हेक्टरी। त्यानंतर कोणाला किती रक्कम मिळणार तर विमा रक्कम पिकाचा प्रकार, नुकसानीची तीव्रता आणि जिल्ह्यानुसार बदलते। महाराष्ट्रातील प्रमुख पिकाचे उदाहरण खालीलप्रमाणे असू शकते। यामध्ये नुकसानीचे प्रमाण 25 ते 40%, साधारणपणे हेक्टरी 5,000 ते 8,000 रुपये मिळणार। त्यामध्ये नुकसानीचे प्रमाण जर 50% पेक्षा जास्त असेल तर हेक्टरी 15,000 ते 22,000 रुपयापर्यंत तुम्हाला मिळू शकतात आणि पूर्ण नुकसान जर झाले असेल काही जिल्ह्यात ही रक्कम 30,000 ते 40,000 रुपयापर्यंत जाऊ शकते। म्हणजे तुम्हाला हेक्टरी 30 ते 40,000 रुपयापर्यंत सुद्धा रक्कम मिळू शकते। यामध्ये कापूस जर बघितलं तर कापसाची विमा संरक्षण मूल्य जास्त असल्याने मध्यम नुकसानीसाठी हेक्टरी 10,000 ते 12,000 रुपये आणि मोठ्या नुकसानीसाठी 25 ते 45,000 रुपयापर्यंत मदत मिळू शकते। तूर आणि मूग या पिकासाठी नुकसानीची तीव्रतेनुसार हेक्टरी 4,000 ते 15,000 रुपयापर्यंत तरतूद केली जाते। म्हणजे प्रत्येक पिकाला वेगवेगळे हेक्टरी प्रमाण आणि वेगवेगळा पीक विमा मिळू शकते। यामध्ये रक्कम पण वेगळी असते। 1 रुपयात भरलेला पीक विमा योजना हे मांग राबवण्यात आलेली होती। महाराष्ट्र सरकारने सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू केली असून आता शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता भरण्याची गरज नाही। केवळ 1 रुपया भरून नोंदणी करता येते। उर्वरित हप्ता राज्य आणि केंद्र सरकार भरते। यामुळे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यासाठी हा मोठा आधार ठरला होता। विम्याची रक्कम मिळताना येणाऱ्या अडचणी आणि उपाय। अनेकदा शेतकरी तक्रार करताना की ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही पण आतापर्यंत त्यांना मिळत नाही आहे, यामध्ये कारणे असू शकतात ती पुढील प्रमाणे। मंडळ निहाय फरक, पीक विमा हा वैयक्तिक ऐवजी महसूल मंडळ घटक धरून दिला जातो। जर तुमच्या मंडळातील सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी असेल तर विमा मिळत नाही। नोंदणीतील चुका, 7/12 वरील पिकाची नोंद किंवा विम्याच्या अर्जातील पीक विमा यात तफावत असल्यास क्लेम नकारला जातो। KYC समस्या, बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसल्यास किंवा DBT सक्रिय नसल्यास पैसे जमा होत नाहीत। विम्याची स्थिती कशी तपासायची, जर तुमच्या नावावर किती पीक विमा मंजूर झाला आहे हे पाहण्याची गरज असेल तर तुम्हाला खालील स्टेप पूर्ण करावे लागणार। क्रॉप इन्शुरन्स ॲप प्ले स्टोअरवरून सरकारी ॲप डाउनलोड करा आणि चेक स्टेटसवर क्लिक करा। त्यानंतर PMFBY पोर्टलवर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज क्रमांक टाकून स्थिती पाहता येऊ शकते। बँक आणि CSC केंद्र, आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र यामध्ये जाऊन तुम्ही याबद्दल सुद्धा माहिती घेऊ शकता। पीक विम्याची नेमकी रक्कम ही नुकसानीचा पंचनामा, सरकारने जाहीर केलेली आकडेवारी यावर अवलंबून असते।
यंदाच्या हंगामात अतिरिक्त किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता राज्य सरकारने जिल्हा अधिकाऱ्यामार्फत नुकसानीचे अहवाल मागवले आहेत. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला किती रुपये रक्कम पैसे मिळणार आहे हे अपडेट आल्यावर तुम्हाला लगेच कळेल.